नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला पाहायला मिळतंय की आता काव्या तिची IAS ची तयारी करू लागते. तर पार्थ तिच्याकडे हसतच म्हणतो की अहो, आज सूर्य कुठून उगवलाय, एवढे दिवस नाही आणि आज तुम्ही स्वतःहून अभ्यासाला बसलात. त्यावर आता काव्या म्हणते की मागील काही दिवस मी हरवले होते, पण आता माझा मार्ग मोकळा झाला आहे. आता माझ्या आयुष्यामध्ये अभ्यास सोडून मला काहीच इम्पॉर्टंट वाटत नाहीये. तर मित्रांनो, तेच दुसरीकडे आता नंदिनी कपडे ठेवण्यासाठी जे आहे ते कपाट ओपन करते. पण आता त्या ठिकाणी भलतंच काही घडतं. जीवा आणि काव्याच्या एकमेकांचा हातातला जो टॅचू असतो, हातात हात असलेला, तो आता नंदिनी कडून खाली पडतो आणि फुटून जातो. तर आता त्या आवाजाने जीवाही उठतो आणि तो विचार करतो की कसला आवाज आला, आणि त्याला दिसते की ती आमची आठवण खाली पडून फुटून गेली आहे. त्यानंतर जीवा लगेचच ती हातात हात घेत म्हणतो की नंदिनी, अगं तू हे काय करतेस? तुला किती वेळा सांगितले माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही. माझ्या प्रेमाची शेवटची वस्तू उरली होती आणि तीही आता तुला सहन झालं नाही. आता जीवाचं हे बोलणं ऐकल्यावर नंदिनीला धक्काच बसतो आणि तिला कळून चुकतं की जीवाचं अजूनही त्या मुलीवर प्रेम आहे. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल सगळं पाहणं खूप रंजक असणार आहे. पण तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.